कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यात हवामान कोरडं तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। मान्सून देशात परतल्यानंतर आता राज्यात हवामान कोरडं। दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपयाला मान्यता। दरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड। तर अतिवृष्टीतनं सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा। योजनेतनं विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार। कृषी मंत्री भरणेंची माहिती। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, त्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न। दरम्यान बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू। नांदगावकरांची माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्याला मिळाली 289 कोटी रुपयांची नुकसान भरपाई। जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान। परभणीमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्यातील 4,39,297 शेतकऱ्यांना 2,45 लाखांचा मदत निधी मंजूर। परभणीमध्ये 285 गावातील 853 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। नागपूरमध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्हा प्रशासनानं 114 कोटी 64 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला। तर लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती। येत्या 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून 15,000 पूरग्रस्तांना दिवाळी रेशन किट देण्यात येणार असल्याची माहिती। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन। तर शेतकरी कर्जमाफी, शेतमजुरांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचं सांगत हे आंदोलन करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्याला मिळाली 289 कोटी रुपयांची नुकसान भरपाई। जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस निरीक्षक आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये बाचाबाची। कार्यकर्त्यांना गेटमधून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रोखल्यानं हा घडला प्रकार। नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांना या ठिकाणी त्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर मात्र कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्यांपाठोपाठ मक्याची आवक वाढली। तर 256 वाहनांमधून सुमारे 4,530 क्विंटल मका खरेदीसाठी दाखल। परभणीच्या जिंतूरमधील कोक गावामध्ये दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिक आजारी। रुग्णांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा, मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर। तर अनेक ठिकाणी चिखलमय रस्त्यांमुळे पिकांची वाहतूक करणं अवघड होत आहे। जिथे शिवार तिथे शेत रस्ता या शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये मतदार यादीत घोळ। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये गोंधळ। याद्यांवर आता हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची गावकऱ्यांची मागणी। साताऱ्यातील कराडच्या सदाशिवगड या ठिकाणी माजी मंत्री बाळासाहेब पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ। लिंगायत रुद्रभूमी अंत्यविधी शेड, मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंत आणि विकास कामांचा शुभारंभ। नाशिकमध्ये अत्याधुनिक लढाऊ तेजस विमानाचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन। पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस विमान भारतीय हवाई दलामध्ये दाखल। रत्नागिरीमध्ये एसटी आरक्षणाचा सर्व्हर पुन्हा सुरू। तर गेल्या 3 दिवसांपासून हे सर्व्हर बंद असल्यामुळे एसटी आरक्षणासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांचे मोठे हाल होत होते। साताऱ्याच्या कराडमध्ये 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांसह फिरता दवाखाना व्हॅनचं लोकार्पण। भाजप नेते विक्रम पावसकर यांच्या हस्ते व्हॅनचं लोकार्पण। पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांवर आता 21 हरकती आणि सूचना। तर येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत। 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती। नाशिकच्या येवला शहरामध्ये लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे निर्मितीची लगबग। यावर्षी नवनवीन बत्ताशे फ्लेवर बाजारात दाखल। तर खरेदीसाठी नागरिकांची ही गर्दी। पुण्यातील वाकडेवाडी एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ। रिझर्वेशन करून सुद्धा बस मिळत नसल्यामुळे प्रवासी संतप्त। ऐन दिवाळीमध्ये गावी जाण्यासाठी निघालेल्या या प्रवाशांची तारांबळ।
पुण्यात रस्त्यावर धावणाऱ्या एसटीच्या मागचा बंपर या ठिकाणी मोडकळलेल्या अवस्थेत, तर एसटी बसच्या या दयनीय अवस्थेचा व्हिडिओ समोर. राजगुरुनगर आगारातील वाडा ते राजगुरुनगर अशी एसटीची ही फेरी असल्याची माहिती. पुणे सहकारी बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे होण्याचा मार्ग मोकळा. आरबीआयनं पुणे सहकारी बँकेवरील निर्बंध हटवले. मार्च 2023 मध्ये पुणे सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते. माजी मंत्री प्रशांत हिरे आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, तर 17 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा. हिरे कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी रमेश कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय. रमेश कदम हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. दरम्यान राज्य सरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेज विरोधात मूक आंदोलन. हेक्टरी 50,000ची मदत देण्याची सुद्धा मागणी. वाशिममध्ये अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाट्यगृहाचं काम पुन्हा सुरू. नाट्यप्रेमींना यामुळे दिलासा. तर या नाट्यगृहाचं काम 2014 मध्ये सुरू झालं होतं. बुलढाण्यामध्ये एसटी बसच्या प्रवासी संख्येत वाढ, तर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बसस्थानकं प्रवाशांनी गजबजली. बसच्या तिकिटांचे दर कमी असल्यामुळे प्रवाशांनी निवडला एसटी बसचा प्रवास. वसई विरारमधील पेट्रोल पंपांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका. तर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन वाहतूक उभा करणाऱ्या या वाहनांना उशीर. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. जालन्याच्या परतूर शहरामध्ये पालिका प्रशासनाचा अतिक्रमणावर हातोडा. शहराच्या विविध भागांमधील अतिक्रमणं प्रशासनानं काढून टाकली. अतिक्रमण काढताना नागरिकांची पालिका प्रशासन तसेच पोलिसांसोबत बाचाबाची. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये या ठिकाणी विना परवाना वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई. तर 27 जणांविरोधात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचं नाव राजूर करण्याची मागणी वाढली. तर आता 10,000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं. राजूर नामकरणासाठी सह्यांची मोहीम. लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यावर चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बसचा अपघात टळला. ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकानं बस दुभाजकावर चढवली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यामध्ये पासपोर्ट तपासणीची प्रक्रिया आणखी कडक होणार. गायवळ प्रकरणानंतर पुणे पोलिसांचं धोरण. अपूर्ण कागदपत्र असल्यास पासपोर्टसाठीचा अर्ज थेट नाकारणार. मंत्री झिरवाळांच्या मार्गदर्शनाखाली सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे अभियान. तर पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून 353 अन्न आस्थापनांची तपासणी. कारवाईमध्ये 2 कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठाही जप्त. दिवाळीला निघालेला कामगार पुणे नाशिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीत अडकला. तर आळेफाटा परिसरामध्ये लांबलचक वाहनांच्या रांगा. भंडाऱ्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. तर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना अटक. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्जाची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यानं लाच घेतल्यानं त्याच्यावर कारवाई. गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये शासकीय वसतिगृहाच्या गृहपालाला 20,000ची लाच घेताना अटक. भोजन पुरवठा कंत्राटदाराचं बिल काढून देण्यासाठी मागितली होती लाच. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. संतोष खांडेकरला 10 लाख रुपयांची लाच घेताना अटक. एसीबीच्या पथकाकडून संतोष खांडेकरांच्या घराची सुद्धा झाडाझडती. माजी मंत्री प्रशांत हिरे आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल. 17 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा. हिरे कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता. सांगली पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून